हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशरणत मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर आलो आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, मी लिंगायत या साखळीमधील पुढील व्हिडिओ आता आपल्यासमोर सादर करीत आहे. मित्रांनो, या भक्ती मार्गात आपण जर केवळ कर्मकांड करत बसाल तर आपल्या हाती काही लागणार नाही मित्रांनो. 7 दिवसांच्या 7 देवता वा त्यापेक्षाही जास्त देवता पूजन करत बसाल, सणवार व्रत वैकल्य करत बसाल, ग्रंथ पारायण करत बसाल, विविध मंत्र जप करत बसाल, तीर्थक्षेत्र फिरत बसाल, मंदिर मस्जिद मठ गुरुद्वारा चर्च फिरत बसाल, तर षडविकारी बनत बसाल. कोणत्याही मोहाला, कामवासनेचा, अहंकाराला बळी पडाल तर कुळाचार कुळधर्म परंपरा करत बसाल, मित्रमंडळी नात्या गोत्यात अडकून पडाल, श्री गणेश कुळदेवता इष्टदेवता करत बसाल, ऐहिक सुखाच्या प्राप्तीसाठी ईश्वराजवळ मागणी करत रडत बसाल, तर आपल्या घरच्या देवघरातच अडकून बसाल, तर आपण अडून अशाने आपण अट्टल कर्मकाडीच ठराल मित्रांनो. सर्व ऐहिक सुखाची, स्वर्ग सुखाची प्राप्ती कदाचित आपणाला होईल देखील, पण ईश्वर प्राप्ती मात्र कधीच होणार नाही. त्यासाठी आपणाला संसार मायेचा, नात्याचा, गोत्याचा, सर्वांचा त्याग करायला हवा मित्रांनो. आपण जर वीरशैव व वैष्णव असून शाळीग्राम व इष्टलिंगधारी असाल तर वरील सर्व नियमात आपण बसता, स्वधर्माचे पालन आपण करत असाल, देहधारी गुरु सद्गुरु आपणाजवळ आहे, त्याग समर्पण भावना आपणाजवळ आहे, एकच देवता स्वरूपाची पूजा अर्चा उपासना इत्यादी आपण करत आहात. जीव तिथे शिव व शिव तिथे जीव, किंवा जीव तिथे विष्णू व विष्णू तिथे जीव, असे समीकरण आपणाला पूर्णपणे लागू होत आहे मित्रांनो. आपला देव आपल्या देवघरात व मंदिरात, मठात, आणि आपण संसार मायेत फेरफटका मारत आहात असे नाही मित्रांनो. आपण जेथे जाल तेथे आपला देव आपल्या सोबतच राहणार आहे, आपल्या हृदयावरच स्थिर राहणार आहे. मरणानंतरही आपला देव आपल्या सोबतच येणार आहे, राहणार आहे. जीवाशिवाची जोडी कधीच तुटणार नाही. एक तुझे केलीये सारखं कोणी कोणाचं नसतं मित्रांनो. ईश्वरच आपली माता, पिता, बंधू, सखा सर्व काही तोच आपले असतो, हे लक्षात आले असेल मित्रांनो. हे जहाल सत्य आपणाला ओळखता आले असेल. इतर सर्वजण आपणाला धोका देतील, पण ईश्वर आपणाला कधीही दगाफटका करणार नाही, आपला विश्वासघात कधी करणार नाही. तरच आपण इष्टलिंग, भावलिंग आणि प्राणलिंगापर्यंत प्रवास अगदी सहजरित्या पोहोचू शकतो, करू शकतो प्रवास. कारण एकाच देवतेच्या उपासनेवर येण्यासाठी आपले लाखो जन्माची पुण्याई लागते मित्रांनो. आणि ती आता आपली खर्च झाली आहे असे समजा. या मानव योनीत्व वीरशैव वैष्णवात जन्म घेऊ. ईश्वर फक्त आपल्यापासून आता
एकच पायरीवर आहे, स्वधर्माचरण, स्वपंथाचरण करा आणि आपल्या ईश्वराला याच जन्मात प्रार्थ करून प्राप्त करा मित्र. कारण आपला हा जन्म अखेरचाच आहे असे समजा आणि शास्त्रविहित कर्मे करा. कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. मी लिंगायत या साखळीमधील हा व्हिडिओ म्हणजे अष्टपाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकारम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर, तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा. आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो.